सामन्याला सुरुवात होते. हिरवा कंदील मिळतोय पंचांच्या वतीनं. टाइम अलर्ट असणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये जे घडलंय ते आता अपेक्षित नसणार आहे. चेंडू हरवला तर 2 मिनिटं ती मायनस केली जातील, अन्यथा तुम्हाला 25 मिनिटांमध्ये 4 षटक 20 मिनिटांमध्ये, अन्यथा एक प्लेयर तुम्हाला आतमध्ये आणला वर्तुळामध्ये आणला जाईल. पहिला चेंडू स्ट्रायकर फलंदाज बघायला मिळेल. कमलाकर शिवकर यांच्याकडून या आयोजनासाठी नकद राशी रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सन्माननीय कमलाकर शिवकर, आपलंही मनापासून आभार. जाऊया प्रत्येकदा कॉम्बॉक्सकडे. आवाज असणार आहे प्रवीण ठाकूर. पहिला चेंडू पंचांचा इशारा येईल. बादलनं आपला इरादा स्पष्ट केलाय आणि चरण मात्रेला पाठवलाय मैदानाच्या बाहेर आणि पंचांचा इशारा आलाय. पहिला चेंडू जो नो घोषित केला गेलाय आणि 4 धावा मिळतील, म्हणजे एकूण 5 धावा धावपटलावर बघायला मिळतील. शरण मात्रे थोडीशी चुकी करतोय आणि चुकीला इथं माफी नाही आहे. बादल मात्रे सारख्या फलंदाजाला नक्कीच हा वारू जेरबंद करावा लागेल, कारण हा वारू ज्यावेळी उधळतो त्यावेळी ही रणमशीन आहे दादरगावची. वा, चेंडू खालच्या पट्टीवर ठेवलाय अगदी आणि नक्कीच चेंडू जाईल तो निर्धाव. चरण मात्रे म्हटलं तर खांद्याचा अतिरिक्त वापर करतोय, परंतु ही खेळपट्टी पहिल्या दिवशी देखील मी सांगितली होती की खेळपट्टी अगदी गोलंदाजांच्या प्रेमात पडत जाईल आणि तसंच काहीसं घडतंय. वा, जबरदस्त फटका. चेंडू बघूया अडवला जाईल का, आणि रेस लागली आणि हितेश मात्र देखील चेंडू अडवत शकत नाही आहे. जमीनला घासत चाटत पुसट सीमा रेषा फाडली गेली 4 धावांकरता. केलवणे गावाला आमदार चषक ठेवला, आज केलवणे गावाला आमदार चषकात गाजतय नाव उरण पनवेलला. थँक्यू. सन्माननीय पोलीस यंत्रणेतील मिथुन सर, प्लीज आपण या मंचावरती. आपल्याला आयोजकांच्या माध्यमानं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं जातोय. मिथुन सर. फटका फसलाय, बघूया आता हितेश मात्रे वज्रमुठीत झलकैद करेल का. यस, नो डाऊट, आणि फलंदाज परतायला लागेल. बादल मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. सामन्यात आदर असला ना, प्रेक्षक अगदी गर्दी आहेत, मोठ्या संख्येनं अगदी आले त्या मैदानावर आपल्या चांगल्या खेळाडूंचा खेळ बघण्याकरता. फॅन आहेत प्रत्येक गावातील, प्रत्येक कट्टर समर्थक असणारे फॅन या मैदानावर उपस्थित झाले गेलेत. भारतीय जनता पार्टी आयोजित उरण पनवेल आमदार चषक 2024 हा महासंग्राम. पेन तालुक्यातील महासत्ता विपक्ष, उरण तालुक्यातील महासत्ता, असाच सामना असेल. या सामन्याचं वर्णन करूयात. सामना प्रतिम दर्जाचा आहे. पूर्वार्ध चालू आहे. चरण मात्र पहिलं षटक घेऊन आलाय, परंतु बादल मात्रेला बाद केलाय. ओहो, जबरदस्त फटका. चेंडू जाईल पुन्हा एकदा. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू जाईल सीमा रेषे पलीकडे 4 धावांकरता. अवथर गाजदारच, कारण पर्व दुसऱ्यामध्ये देखील काय दमदार आयोजन बघायला मिळत आहे या आमदार चषकाचं. रितेश वारीला उत्तर दिलं गेलं. एक चौकार आल्यानंतर कमबॅक काय जबरदस्त आहे.
खांद्याचा अतिरिक्त वापर केला गेलाय आणि चेंडू वज्रमुठीत कैद देखील केला गेलाय. अर्थात धूर्त कर्णधार प्रितेश पाटीलच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू, निर्धाव चेंडू रितेश वारीला थांबवून ठेवलाय. या षटकातील शेवटचा चेंडू भन्नाट वेगावर कैद केलाय. रितेश वारीला बॅक टू बॅक दुसरा चेंडू, नक्कीच निर्धाव फेकला गेलाय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. जे पाहिजे होतं, जी विकेट पाहिजे होती, ती विकेट मात्र चरण मात्रेने मिळवून दिली कोपरोली संघाला. आणि म्हणून तर पहिलं षटक त्याच्याकडं हाताळण्यासाठी दिलं होतं आणि स्वतःला सिद्ध केलं या चरण मात्रे नावाच्या गोलंदाजानं. विद्याधर गावणसर, माजी सरपंच साई तथा उत्तर रायगड ओबीसी भारतीय जनता पार्टी ओबीसी उपाध्यक्ष सन्माननीय भास्करजी मोकल, खरं तर यांच्या शुभ आगमनाची प्रतीक्षा होती आणि मला वाटतोय विद्याधर मोकल साहेबांच्या नेतृत्वात RCI यार्डच्या बाजूला नाईट टुर्नामेंटचा क्रिकेटचा रणसंग्राम 5 ते 6 वर्षापूर्वी तुम्ही अनुभवलात. हजरजबाबी नेता म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातोय साई गावचे माजी सरपंच तथा हर घर जल घर घर नल या उक्तीप्रमाणे झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय पंचायत राज मंत्री कपिलजी पाटील यांच्या मंचावरती त्यांना पाहिलं आम्ही. ते आदरणीय विद्याधर मोकल सर, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या दरम्यान कोपरोली संघाकरिता ठाकूर ब्रदर्स पांदिवे यांच्याकडून देखील आणि या स्पर्धेकरता शुभेच्छा आल्यात. 24 लाईव्हच्या माध्यमातून भन्नाट वेग, अगदी कंजूस स्वरूपातली गोलंदाजी पेश करणारा मिथुन मात्रे व्यक्तिगत पहिलं तर दुसरं षटक घेऊन आल्या. कोपरोली एक्सप्रेस या नावानं ओळखली जाणारी ही गोलंदाजी आपल्याला मैदानावर बघायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला बादल मात्रे बाद झाल्यानंतर जी थोडीशी पोकळी निर्माण झाली, ती पोकळी दूर करण्यासाठी नक्कीच रितेश वारी आणि आतिश ठाकूरला फलंदाजी करावी लागेल. वाह, भन्नाट वेग आहे म्हणून चेंडू ग्लान्स केलाय. अगदी बचावात्मक पवित्रा बघायला मिळतोय. रितेश वारीच्या माध्यमातून एकच धाव. पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा मिळतात. स्ट्राईक रोटेट केली जाते. पराग थळीसरांना थोडं बिझी ठेवण्यामध्ये यश प्राप्त झालाय, परंतु धावा वाढवावे लागेल. कोणत्या तरी एका फलंदाजानं आता एक्सिलेटरवर पाय देणं गरजेचं आहे. क्लिंग बॉल ही ओळख आहे मिथुन मात्रेची. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय अतुल ठाकूर. बॅक टू द पॅव्हिलियन. अप्रतिम. अतुल ठाकूर देखील निराष्टमुकडे वाटचाल करतोय. भन्नाट वेगावर स्वार होणारी छोटा तीर, घाव करे गंभीर. आणि मिस्टर कंजूस याला मी का उपाधी दिली गेली त्याचं कारण आहे. फलंदाजांचं बदल आली ते अचूक खेळतोय लवकरात लवकर आणि मग चेंडूवर आपल्या भन्नाट वेग फेकतोय. आगीचा गोळा फेकलाय आणि अतुल ठाकूरच्या एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि त्याला डगआउट मध्ये बसण्यास भाग पाडलाय. ही गोलंदाजी आहे कोपरोली संघाच्या या मिथुन मात्रेची. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला, अर्थात जाणता राजा दादर संघाचा स्वप्नील मात्रे या हंगामामधला. आणि स्वप्नील पाटील या मैदानाकडे रवाना झाला. हा धूर्त कर्णधार, याच्याकडे संपूर्ण जबाबदारी आहे जाणता राजा दादर संघाची. आहा, स्लोअर वनचा वापर केलाय. व्हेरिएशन किती जबरदस्त आहे या गोलंदाजाकडे. याच्यानंतरचा सामना ओम 11 दिगोडे विपक्ष साई सावले टाकीगाव. आपण रिपोर्टिंग करायचं आहे. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया दिघोडे विपक्ष टाकीगाव दोन्ही संघनायकांना विनंती करेन. वा, सुपर्ब काय भन्नाट वेग आहे. अगदी या वेगावर जेरबंद करून ठेवलाय या धूर्त कर्णधाराला. खरं तर पेनच्या मैदानावर ही रन मशीन अतिशय जबरदस्त मैदानावर धावांचा पाऊस पडत होती. या मैदानावर मात्र रोखून धरलाय मिथुन म्हात्रे नावाच्या गोलंदाजानं. पुन्हा एकदा स्लोअर मारचा वापर. वा, काय सुपर्ब गोलंदाजी आहे. अचूक नियंत्रण आणि चेंडू 4 डॉट चेंडू केले गेलेत आणि काय कमालीचे कमबॅक केले गेले मिथुन मात्रेच्या या गोलंदाजीने कोपरोली संघाकरिता. फक्त 2 धावा आणि 1 विकेट अतुल ठाकूर नावाच्या फलंदाजाची मिळवली आहे. धाव संख्येला करकचून ब्रेक लावले जाणता राजा दादर संघ.
या फिनिक्स पक्षाप्रमाणे त्याला भरारी घ्यावी लागेल. राखेतून भरारी घेण्याची क्षमता या संघामध्ये नक्कीच आहे, परंतु कोणत्या तरी एका फलंदाजाला मी म्हटलं होतं एक्सेलेटरवर पाय देणं गरजेचं आहे. याच दरम्यान या प्रतियोगितेला सदिच्छा भेट देण्यासाठी असणाऱ्या मान्यवरांमधून रॉयल्टी बिल्डर्स अँड डेव्हलपर क्षेत्रातील एक ब्रँड, एक दर्जा, पेन, नवी मुंबई, रायगड, आणि या रायगडमधून खरं तर ज्यांचं नाव उद्योग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय घेतला जातो आहे, आदरणीय यशवंत घासे यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. प्रथमतः त्यांच्या समवेत रायगड जिल्हा परिषदेचे नेतृत्व, चावणे विभागाचं रायगड जिल्हा परिषदेत करणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व, आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान सन्माननीय ज्ञानेश्वर दादा गरत, रायगड जिल्हा परिषद सदस्य यांचं शुभागमन या ठिकाणी होतो आहे. मी प्रथमतः त्यांचं मनापासून शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतो आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमानं या उत्तर रायगडमधील केलवणे, चावणे विभागामध्ये ही स्पर्धा मानाची आहे, अभिमानाची आहे. आणि या कार्यक्रमात सन्माननीय अतिथी कक्षात यशवंतजी घासे यांच्या समवेत ज्ञानेश्वर गरत, मी अगदी काही क्षणांपूर्वी आणि त्याचबरोबर सुरुवातीलाच उल्लेख केला, या विभागातील काही कलाकारांना हुडकलं आणि रायगड जिल्हा परिषदेचा मानाचा स्पर्धेचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय पाहुण्यांमधून मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये अशा प्रकारच्या घटना निश्चित अनुभवायला मिळत आहेत श्री. आणि सन्माननीय अतिथी कक्षात आदरणीय मान्यवर यशवंतजी घासे, वेलकम, स्वागत आहे. त्याचबरोबर रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य तथा आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान सन्माननीय ज्ञानेश्वरजी गरत, वेलकम, स्वागत आहे. अंकुर पाटील, पहिला चेंडू अप्रतिम दर्जाचा, दोन्ही बाजूला चेंडू टाकण्याची क्षमता आहे, दोन्ही बाजूला चेंडू फिरवण्याची, वेगळ्या धाटणीचे चेंडू टाकण्याची क्षमता या अंकुर पाटीलकडे आहे. राहुल प्रधान यांच्या वतीनं देखील कोपरोली 11 कोपरोली संघाकरता खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. पुढचा चेंडू अंकुर पाटीलचा, सामना करण्यासाठी रितेश वारी. वा, ओहो, सुपर्ब डिलिव्हरी, दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची ताकद आहे. आणि चरण मात्रे ज्या चेंडू पद्धतीनं फेकत होता, मिथुन मात्रे ज्या धर्तीवर चेंडू फेकत होता, त्याच धर्तीवरची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. रितेश वारीला पुन्हा एकदा कैद केलाय. या आपल्या स्लोअर वननं अचूक मारा केलाय अंकुर पाटील नावाच्या या गोलंदाजानं, भेदक मारा. कोपरोली 11 कोपरोली संघ म्हणजे गोलंदाजीची दहशत बघायला मिळते. पुन्हा एकदा स्लोअर वनचा वापर, वा, अगदी करकचून ब्रेक लावलेत. दादर संघ अशा पद्धतीनं कधी फलंदाजी करताना बघितलेला नाही आहे, मात्र आज ती वेळ त्यांच्यावर आणली आहे. त्याची कारण आहे असं आहे की कोपरोली 11 कोपरोली संघाच्या तिन्ही ज्या आघाडीच्या तोफा आहेत त्या नक्की इथं धडधडताना दिसत आहेत. पुढचा चेंडू अंकुर पाटीलचा, रितेश पाटीलला मात्र आता फ्रंट फुटला येणं भाग पडलाय, फ्रंट फुटला आलाय, परंतु पुन्हा एकदा स्लोअर वनचा वापर. चौथा चेंडू निर्धाव फेकला गेलाय. पहिल्या रजनीमध्ये देखील मला वाटतं ऋग्वेद मात्रेनं वशेणी संघाविरुद्ध षटक मेडन फेकलं होतं, रोहित घरतनं देखील षटक फेकलं होतं गेलवण्याच्या अपोजिट. तदनंतर भवरा संघाविरुद्ध मला वाटतं अष्टविनायक ओवले संघाचा निलेश गायकवाड याने देखील मेडन षटक फेकलं होतं आणि आवरे संघाविरुद्ध दीपेश गलतनं देखील मेडन षटक फेकलं होतं. अंकुर पाटील त्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करेल का? पुन्हा एकदा स्लोअर वनचा वापर, परंतु चेंडू जाईल घासत. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे, चेंडू सीमारेषा पलीकडे गेलाय, चौकार. वर्ष आपण झगडत होतो आणि भारतीय जनता पार्टी अर्थात नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली 22 जानेवारीला आपण प्राण प्रतिष्ठा सोहळा रामलल्ला इथं बघितलं होतं अयोध्येमध्ये. आणि नक्कीच तेच गीत वाजवलं गेलं डीजे श्रीच्या माध्यमातून. सुपर्ब अगदी शरीराचा वेध घेणारी ही गोलंदाजी बघायला मिळते. असं वाटत होतं लेगस्टंपच्या बाहेर चेंडू जाईल म्हणून म्हटलं होतं. दोन्ही बाजूला चेंडू फिरवण्याची कला अवगत आहे अंकुर पाटीलकडं आणि चेंडू गेलाय एक लेग बाईटच्या रूपाने एक धाव मिळते. स्कोरर मित्र सांगतात धावा धापटल्यावर बघायला मिळतात. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
माफ करा 20 धावा दापटल्यावर बघायला मिळत आहेत. स्पर्धेतील जे घटक आहेत यशस्वी आयोजनामागचे, मग साऊंड मास्टर असेल, डेकोरेटर्स असतील, लाईव्ह टेलिकास्ट करणारे आमचे प्रतिनिधी असतील, अंपायर असतील, कॉमेंटेटर्स असतील आणि स्पॉन्सर असतील, या सर्वांच्या खरं तर सहयोगातून सहकार्यातून ही अभिमानाची स्पर्धा आहे. केलवणेमधील भारतीय जनता पार्टी उरण पनवेल MLA ट्रॉफी 2024. आजच्या रजनीतील मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान. 2 षटकानंतर 2 षटकांचा खेळ पाहतील आणि त्याच्यानंतर जाऊया सन्माननीय आदरपूर्वक सन्मानाकडे. हितेश म्हात्रे पहिला चेंडू मात्र अवांतर धाव मिळेल नक्कीच. वाईट चेंडू घोषित केला गेला. क्वालिफाईड पंच पेन तालुक्यातील अर्थात कलवेगावचे 2 आणि अजून एक मला वाटतं पेन तालुक्यातील प्रीतम पाटील कलवेगावचे सर, त्याचप्रमाणे नंदू पाटील सर आणि प्रशांत सर पेन तालुक्यातील, हे 3 दिग्गज पंच या मैदानावर या अंतिम रजनीमध्ये देखील काम करताना दिसत आहेत. कोणत्याही फलंदाजानं यशवंतदादा घासे यांच्या वतीनं, परंतु फलंदाज बाद झालाय. रितेश वारी मैदानाच्या बाहेर जाईल. DJ श्रीला संधी मिळते. च्या वतीनं कोणत्याही फलंदाजानं जर एका षटकामध्ये 3 षटकार नोंदवले तर रोख रक्कम 5,000 रुपयाची बक्षीस देण्यात येईल. कारण धावा यायला पाहिजेत आणि असं म्हणून स्पिरिट वाढवण्यासाठी यशवंत घासे साहेबांनी हे बक्षीस लावलंय. धावा दापटदार बघायला मिळतात केवळ आणि केवळ 21 धावा. या दरम्यान खोपटेगावचे जरीमरी खोपटे संघाचे धडाकेबाज फलंदाज मनीष यांच्या वतीने देखील या स्पर्धेकरता शुभेच्छा आल्या. इनर एज बॅक टू बॅक दूसरा धक्का गेलाय. हितेश म्हात्रे ऑन फायर. फिजित देखील 0 धावसेकर मैदानाच्या बाहेर. पाणी 12व्या प्लेयरने पाणी घेऊन मैदानाकडे जायचंय. त्याला तयार राहायचं आपण याच्यानंतर ना. ओके. या दरम्यान नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना झालाय निलेश पाटील. नशीब नाईक नगाउट मध्ये आहे का? कारण ही दादर एक्सप्रेस असणं गरजेचं आहे. आहे माना डोलावल्या जात आहेत, याचा अर्थ नशीब नाईक नक्कीच आहे डगआउट मध्ये. परंतु अजूनही त्याला फलंदाजी करता प्रमोट केलं जाईल नाही आहे. राहून आश्चर्य वाटते. परंतु स्वप्नील पाटील मैदानावर आहे म्हणून नक्कीच पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलंय निलेश पाटीलला. तर जाऊया कर्कचून ब्रेक लावलेत. अगदी टिच्चून मारा बघायला मिळतो या गोलंदाजांचा. हितेश म्हात्रेनं हॅट्रिकच्या अगदी उंबरठ्यावर आहे हितेश म्हात्रे. परंतु यशवंत घासे साहेबांच्या वतीने एका षटकामध्ये 3 षटकार मारलेत तर 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. हे बक्षीस देखील लावलंय. वा सुपर गुडलेन्स पाडून चेंडू उडवण्याची कला आहे. मी म्हटलं होतं पहिल्या दिवशी देखील, पहिल्या रात्री मी सांगितलं होतं आयोजकांनी खूप मेहनत करून ही खेळपट्टी बनवली. अगदी रोलरचा जबरदस्त वापर केलाय. खेळपट्टी ही आता गोलंदाजांच्या प्रेमात पडली, जणू ती त्यांची प्रियसी बनून राहिली. रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय. मला वाटतं पुन्हा एकदा अंगाचा वेध घेतला. 1 धाव तर नक्कीच पूर्ण झाली आहे. 22च्या रूपाने लेग बायच्या रूपाने 1 धाव मिळते. संघ पोहोचतोय 22 धाव संख्येवर. 4 बाद 22 अशी नाजूक अवस्था बघायला मिळते. तर विचार केला तर नक्कीच जाणता राजा दादर संघाकडे देखील जबरदस्त गोलंदाजी आहे. त्यामुळं त्यांना कमजोर लेखून चालणार नाही आहे. म्हणून प्रितेश पाटील आणि त्यांचे सहकारी एक धाव वाचवण्याकरता प्रचंड संघर्ष करताना दिसत आहेत.
सिंगल डबल धावा अडवताना दिसत आहेत आणि गोलंदाज आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा सोडताना दिसत नाहीये. फटका क्लास आहे कारण हा फलंदाज खास आहे आणि हा पाठवलाय सीमारेषे पलीकडे षटकार. फाय काही संत नाहीये. मला संघाचा डाव तर सांभाळायचा आहेच परंतु खेळपट्टीवर उभं राहायचं आहे हे सांगून गेलाय स्वप्नील पाटील आपल्या फलंदाजीनं. हितेश मात्रेला तडाखा दिलाय, षटकार फेकलाय मैदानाच्या बाहेर. 28 धावा धापटलावर. याच दरम्यान पुन्हा एकदा चेंडू अडवला जाईल, प्रितेश पाटीलच्या माध्यमातून फेकला जाईल डायरेक्ट हिट. येस आणि नक्कीच परतावं लागेल. निलेश पाटील बॅक टू द पॅव्हलियन. खरंच धन्यवाद द्यावेसे वाटतात. कोणता संघ खेळतोय मग त्यांची ग्रामदेवतेचं गाणं कधी लावावं आणि त्यांच्या खेळाडूंमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये ऊर्जा संचारण्याचं काम डीजे श्रीकांत करताना दिसत आहेत. धावा धापटल्यावर बघायला मिळत आहेत. 29 धावा धापटल्यावर 5 बाद 29. आता बाजी कर्णधार अर्थात पोलीस दलात कार्यरत असणारे नितेश पाटील मैदानाकडे रवाना झालेत. हा देखील एक हार्ड हिटर फलंदाज आहे. प्रवीण सर, खरं तर गोल्डन चान्स आहे, सुवर्ण संधी आहे खेळाडूला. षटकामध्ये 3 षटकार. तर यशवंत घासे उद्योगपती यांच्याकडून रोख रक्कम 5,000. फटका आलाय परंतु एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, चरण मात्रेच्या ग्लोव्ज मध्ये येईल. तद्वत एकच धाव. सिंगल डबल धावांनी महत्व नक्कीच आहे आणि ते अचूक खेळताना दिसतोय नितेश पाटील. संताराजा दादर संघाचा माजी कर्णधार आणि आजी कर्णधार अर्थात स्वप्नील पाटील एका षटकारांशी खेळतोय. काहीतरी आज बिनसलंय. बादल मात्रे बाद झाल्यानंतर आज स्वप्नील पाटीलनं तडाखा देणं गरजेचं आहे. संकटमोचक भूमिका त्यांच्याकडे नक्कीच आहे. हा संकटमोचक फलंदाज आज जाणता राजा दादर संघासाठी चांगली फलंदाजी करेल का हे बघणं देखील गरजेचं असणार आहे. शेवटचं अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज अंकुर पाटील. कारण पहिल्या षटकामध्ये अवघ्या धावा खर्च केल्या होत्या 5. वा, लेग स्टंपच्या अगदी वरून चेंडूला उडवलाय. दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची ताकद, स्क्वेअर लेगच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न अपयशी ठरलाय स्वप्नील पाटील. काय जबरदस्त गोलंदाजी या पूर्वार्धामधील. भन्नाट वेग, तदनंतर फलंदाजांचं बदललेलं ते बघून स्टान्स, रिदम आणि बॅलन्स हे अतिशय जबरदस्त आहे गोलंदाजाच्या बाबतीमध्ये. एक षटकार आणि एक चौकार खेळून 10. नक्कीच हा धूर्त कर्णधार खेळताना दिसतोय या मैदानावर. परंतु अजूनही एखादा दुसरा फटका येणं गरजेचं आहे. दादर संघ आणि त्याच्या पाठीराखे नक्कीच विचार करते. बॅट गोपनी सारखी फिरली परंतु चेंडू दोन्ही बाजूला भवरा जसा फिरवावा ना, गरकन गिरकी मारावा ना, तशी मारण्याची कला अवगत आहे या अंकुर पाटीलकर. रायझिंग स्टार आहे. खरं तर कोप्रो प्रीमियर लीगला मी देखील त्याला सांगितलं होतं हा भविष्यातला सितारा आहे आणि अंकुर पाटीलनं दिवसेंदिवस आपलं नाणं खणखणीत आहे हे दाखवून दिलंय. खूप सारी सुंदर गोलंदाजी, भेदक गोलंदाजी बघायला मिळतंय अंकुर पाटीलच्या माध्यमातून. पुढचा चेंडू वाकट करतोय सेन्सिबल क्रिकेट स्वप्नील पाटीलच्या माध्यमातून. एकच धाव. सिंगल धावेला महत्व आहे आणि सिंगल धाव अतिशय महत्वाची आहे, ती काढताना दिसतोय स्वप्नील पाटील. धावा धापटणार बघायला मिळतील 31 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडकडे नितेश पाटील. 5 बाद 31 ही नाजूक अवस्था सध्या तरी करूया. पूर्वार्धामध्ये आपण पहिला सामना जो झाला त्याच्यामध्ये 82 धावांचा डोंगर मुरवाई विंधणी संघा विपक्ष उभारला होता साई संघानं. वा, फटका अप्रतिम आहे आणि चेंडू जाईल लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार.
देव म्हटलं तर नक्कीच दादरगावचं हे ग्रामदेवत आहे. संकटाला धावणारा हा देव आहे. आणि म्हणून तर की काय जाणता राजा दादर संघाच्या हाकेला धावण्याकरता हे ग्रामदेवतेला साकडं घातलं जात आहे दादरकरांच्या वतीनं. अर्थात नितेश पाटील धावून आलाय, षटकार फेकलाय, अंकुर पाटीलला मैदानाच्या बाहेर भिरकावून दिलाय. आणि शेवटचा अंतिम एक चेंडू पूर्वार्धामधील नितेश पाटील काय करेल हे बघणं गरजेचं असणार आहे. वा फटका, आणखी एक तडाखा दिलाय, परंतु काय घडलाय? चेंडू एक धाव, दुसरी धाव मिळेल का? चरण मात्रेकडे चेंडू आहे आणि नक्कीच एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेकरता आला होता, परंतु नितेश पाटील धावचीच्या स्वरूपात बाद झालाय आणि धावा पटलावर बघायला मिळतील पूर्वार्धानंतर 38 धावा आणि विजयाकरता करायचे आहे 30 चेंडू 39 धावा. थँक्यू. तोपर्यंत डीजेला निश्चित संधी दिली जाणार नाही श्री, कारण इथं मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान. सन्माननीय अतिथी कक्षात विराजमान असणारे सन्माननीय अतिथी पेण, रायगड, उरण, पनवेल कुठेही ज्या स्पर्धा असतील, नाईट टुर्नामेंट, आणि अगदी आठवतोय फेब्रुवारीमध्येच 9 की 10 तारखेला मोठी जुईच्या मैदानावरती उद्घाटन सोहळा पवित्र शुभ हस्ते ज्यांच्या संपन्न झाला ते बिल्डर्स अँड डेव्हलपर रॉयल्टी क्षेत्रातील सन्माननीय उद्योगपती यशवंत घासे. मी विनंती करतोय प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारण्यासाठी सन्माननीय अतिथी कक्षातून कॉम्बॉक्सकडे प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. मी ज्ञानेश्वर गरज सरांना विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय यशवंत घासे यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मी विनंती करतोय आजच्या कार्यक्रमाला प्रतियोगितेसाठी नकद राशी रोख रक्कम 10,000 रुपये ज्यांच्याकडून दिली गेली आणि आजच्या कार्यक्रमातील या रजनीतील सन्माननीय मुख्य अतिथी मी साहेबांना विनंती करेन आपण सन्मानासाठी इकडे यायचं आहे. यशवंतजी घासे उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक क्षेत्रातील उद्योजक तथा या कार्यक्रमातील मुख्य आयोजक सन्माननीय ज्ञानेश्वर गरज सर, रायगड जिल्हा परिषद चावणे, चावण्यामध्ये आपट्याला केलवणे विभागातील चावणे विभागातील आपटे या गावात आणि निश्चित उत्तर रायगड भारतीय जनता पार्टीचे चिटणीस तथा ज्ञानेश्वर गरत यांच्या कार्यावरती युवकांनी टाकलेला जो विश्वास आहे त्या विश्वासाखातर आपट्यामध्ये 150हून अधिक युवक भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाले. थेट ते आदरणीय ज्ञानेश्वरजी गरत यांच्या पवित्र शुभ हस्ते यशवंत घासे यांचा आदरपूर्वक सन्मान आहे. रियालिटी क्षेत्रातील सन्माननीय अतिथी आणि म्हणूनच आज ज्यांच्या उदात्त भावनेतून आमच्या स्पर्धेसाठी असणारं योगदान प्रचंड मोठं आहे. भारतीय जनता पार्टी केलवणे उरण पनवेल आमदार चषक, खरं तर गंगूबाई नाथा माली यांच्या स्मरणार्थ अनंत नाथा माली यांच्याकडून ही सर्व सन्मानपत्र आम्हाला सुपूर्द केलेली आहेत. थँक्यू. तदनंतर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून आदरणीय विद्याधर मोकल माजी सरपंच साई तथा भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड ओबीसी अध्यक्ष, माझ्या समाजाचं ओबीसीचं नेतृत्व रायगडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमानं करणारे आदरणीय विद्याधर मोकल ज्यांच्या नेतृत्वात सुद्धा एक स्पर्धा साईमध्ये आर्शिया यार्डच्या बाजूला संपन्न झाली होती. त्या नाईट टुर्नामेंटचे मुख्य आयोजक आणि भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व सन्माननीय विद्याधर, मी सुशीलजी यांना विनंती, अनंत नाथा माली. येस, नेक्स्ट मॅच सामना असणार आहे टाकी विपक्ष दिगोडे. दोन्ही संघाच्या संघनायकांना टाकी गावचा संघनायक या ठिकाणी आहे अनंतनाथा माली. चला या आपण अनंतनाथा माली यांच्या पवित्र शुभ हस्ते, कारण या माझ्या सन्मानास सन्माननीय अतिथी आदरणीय विद्याधर मोकल, खरं तर क्रिकेटवरती असणारं प्रेम विद्याधर मोकल यांचं आम्ही बघितलं, राजा शिवछत्रपतींवरती असणारं प्रेम, आणि मला सांगायलाही फार अभिमान वाटेल की ज्यांच्या नेतृत्वात नाईट टुर्नामेंटच्या कैक स्पर्धा संपन्न झाल्या त्यातील एक मानाची स्पर्धा होती साईमध्ये. विद्याधर मोकल, भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकास, भारतीय जनता पार्टीचे ओबीसी सेलचे अध्यक्ष आदरणीय विद्याधर मोकल, राजा शिवछत्रपतींची मोत्यांची माला परिधान केलेली एक छानसं चित्र असणारा सन्मान आज आदरणीय मान्यवरांना दिला जातो आहे. तदनंतर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून आयोजक चेंडू त्या मैदानामध्ये आयोजकांना विनंती असेल 30 चेंडू 39 धावांचा पाठलाग करायचा आहे.
मायक्रोफोनमध्ये जो आवाज होता त्या आवाजात बदल असेल धावतं विवरण घेऊन येणार अर्णव ठाकूर. धन्यवाद नितेश पंडित सर, धन्यवाद प्रवीण ठाकूर सर. तर मग आता पूर्वार्धामध्ये आपण आवाज ऐकलात वशणी गावचा एक सुमधुर आवाज प्रवीण ठाकूर सरांचा. चला पियुष म्हात्रे, तुम्ही कुठे असाल तर तुमचे पप्पा बंटी म्हात्रे अगदी पियानो कक्षाच्या बाजूला तुमची वाट बघत आपण या. 39 धावांचं असेल टार्गेट आणि मात्र हे आव्हान पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. कोपरोली 11 कोपरोली संघाचे प्रितेश पाटील आणि निखिल म्हात्रे. एक बिग बॅटल. मात्र ज्या प्रकारची फलंदाजी व्हायला पाहिजे होती दादर संघाकडून आज खरं तर ती झाली नाही आहे. बिग फाईट पाहायला मिळेल अशी प्रेक्षक वर्गाची अपेक्षा होती, मात्र निराशा झाली आहे. कारण पहिला सामना आपण पाहिला असेल साई विपक्ष विंध्यन 2 संघादरम्यान. काय जबरदस्त रोमहर्षक सामना, अगदी अंगावर काटा आणणारा सामना, अगदी पहिल्याच लढतीमध्ये चुरस पाहायला मिळाली. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या आपण जर विचार केला संघांचा कोपरुली आणि त्याच्यानंतर जांताराचा दादर, असं वाटलं होतं की आणखी एक बिग फाईट पाहायला मिळेल का. मात्र बादल स्वस्तात परतला आणि त्याच्यानंतर झालेली पडझड. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल 5 षटकाच्या समोर फक्त 38 धावा लावल्यात. 39 धावांचं असेल आव्हान. तर मात्र हे विजय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ही सलामीची जोडी मैदान निखिल म्हात्रे प्रितेश पाटील. सलामीर फलंदाज स्ट्रायकरवरती असेल निखिल म्हात्रे. निश्चितच पूर्वार्धामध्ये कोपरोली संघाने तब्बल 23 मिनिटांमध्ये 5 षटकं फेकली होती. खरं तर करूया त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अभिनंदन. तर जाणता राजा दादर, तुम्हाला सुद्धा असेल वॉर्निंग. अर्णव, शेवटचा पुकार दिला जातोय. टाकी संघाचा कर्णधार आहे. दिगोडे संघाचा कर्णधार जर उपस्थित नसेल तर आपल्याला कदाचित पॅनॅलिटीला आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. दंडात्मक कारवाई आपल्यावरती केली जाईल. प्रशांत खरात सर आणि उपेंद्र शाह यांचं शुभागमन आहे. त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. ओ टू अर्णव. धन्यवाद. तर बोलूया मैदानामध्ये पहिल्या षटक खात्यांसाठी गोलची ट्रॅकवरती दादर संघाची मात्र एक्सप्रेस नशीब नाईक. हा चेंडू भिरकावून दिलाय अगदी लॉंग लेग सीमारेषा बाहेर. निखिल म्हात्रे याच्या बॅट मध्ये होतोय तडाका. हा बिग हिट चौकार. केलवणे गावाला आमदार चषक ठेवलाय आज केलवणे गावाला. आमदार चषकात गाजतय नाव उरण पनवेलला. आमदार चषकात गाजतय नाव धन्यवाद डीजे ऑपरेटर मिस्टर 360 म्हणून या खेळाडूची ओळख आहे. आणि का संबोधलं जातं त्याचं मात्र चित्रण तुम्हाला पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळालं. पहिला चेंडू अगदी अकूट टप्प्यावरती आदलला आणि त्याच्यानंतर निखिल म्हात्रेनं भिरकावला लॉंग लेग सीमारेषा बाहेर. अगदी 4 धावांनी निश्चितच 39 धावाकडे पाऊल टाकलं जातंय. जबरदस्त फटका. नशीब नाईक खरं तरी जबरदस्त गोलंदाज म्हणून ज्या नशीब नाईककडे पाहिलं जातं ना, प्रमुख अस्त्र असेल दादर संघाचं, ते मात्र अस्त्र निष्प्रभ ठरवण्याचं काम पहिल्या चेंडूवरती केलंय निखिल म्हात्रे. पुन्हा एकदा तयार नशीब नाईक बॉलिंग ट्रॅकवरती. हा चेंडू पुन्हा एकदा पल्लू स्कूपचा एक केविलवाना प्रयत्न. डायरेक्ट हिट झाली असती तर मात्र प्रितेश पाटील तंबूमध्ये परत यावं लागलं असतं. मात्र मिळाली हे एक धाव. तर निश्चितच बॅटकट स्वरूपात मिळाले एक धाव. स्ट्राईक रोटेट झाल्या. प्रितेश पाटील आला स्ट्राईक एंडवरती. निखिल मात्र पहिल्या चेंडूवरती आला. निश्चितच एक जबरदस्त फटका. दुसरा पल्लू स्कूप फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरला. हॅलो. याच दरम्यान ग्रामपंचायत सदस्य पिरकोनगावचे संतोष गावण अर्थात आवाजाचा पहाडी आवाज ज्यांच्याकडून असायचा समालोचन क्षेत्र असेल त्यांच्याकडून देखील कोपरोली 11 कोपरोली आणि या भारतीय जनता पार्टी केलवणे आयोजित उरण पनवेल आमदार चषक 2023 करता शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. धन्यवाद. याच दरम्यान खोपटे गावच्या निश्चितच मनीष म्हात्रे आणि नंदू ठाकूर यांच्याकडून आल्यात कोपरोली संघासाठी शुभेच्छा. तर मात्र ही परफ्यूम डिलिव्हरी चेंडू गुडलेस पडला, उचली घेतली आणि सरळ निघून गेला अतुल ठाकूर याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू झाली सांगता. नशीब नाईक खरं तर जबरदस्त वेगवान गोलंदाज. भन्नाट वेगाने चेंडू टाकण्याची क्षमता आणि मध्ये निश्चित पाहिलं असेल व्हेरिएशन भरले चेंडू सुद्धा फेकण्याची एक वेगळी किमया आहे गोलंदाजाकडे आणि ते तुम्हाला पाहायला मिळत आहे. प्रितेश पुन्हा एकदा तयार. हा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र पाहायला मिळालं. मात्र हा चेंडू फेकला जातोय अवे फ्रॉम बॉडी. अगदी उजव्या एसटीचा खूपसा बाहेर फेकला जाईल. पंच वळलेत आमच्याकडे आणि सांगितलंय मात्र हा चेंडू अवंत स्वरूपाचा फेकलाय गोलंदाज नशीबने यानं दंडित केले गोलंदाज नशीब याला. एक धाव अवंत स्वरूपात मिळतं. एक धावाने संघ आता मात्र जाऊन पोहोचतोय 6च्या घरात. 39 धावांचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे आणि ते अनुषंगाने चांगली फलंदाजी होताना दिसते मैदानामध्ये. पुढचा चेंडू असेल
हा चेंडू पोल्टास मध्ये चेंडू लॉंग ऑन मध्ये खेळून काढलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय आणि चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर द रोप. येतोय मात्र प्रितेश पाटील याच्या बॅट मधून आणखी एक दर्जेदार चौकार. आम्ही स्वागत करू. त्यांना विनंती केलेली आपण मंचकावर आसनस्थ व्हायचं आहे. त्याचप्रमाणे अविनाशजी पाटील हे देखील इथं आलेले आहेत. त्यांनाही विनंती असेल आपण मंचकावर स्थानापन्न व्हायचं आहे. मी प्रशांत खरात साहेब आणि उपेंद्र शहा साहेब यांनाही विनंती करेन आपण मंचकावर आसनस्थ व्हायचं आहे. दंडवत तर हा असेल फ्री हिटचा चेंडू. नो चेंडू वेस्ट साईडच्या वर फेकला नशीब नाईक यानं. आला चौकार. तर निश्चितच या चेंडूवरती असेल फ्री हिट. प्रितेश पाटील याच्यासाठी पुढचा चेंडू. चेंडू भिरकावलाय. जबरदस्त ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू सीमारेषेलगत फील्ड केला. उचलून फेकला तोपर्यंत मिळाली एक धाव. एक धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाले आमचे गुणलेखक पराग थली. यांना मात्र व्यस्त ठेवण्याचं काम या दोन्ही फलंदाज केलंय. एका दुसरा मोठा फटका त्याच्यानंतर सिंगल डबलला महत्व दिलं जातंय आणि हे तर खरं क्रिकेट आहे. 12 धावा लागल्या धावफलकातील शेवटचे अंतिम 2 चेंडू अद्याप शिल्लक असतील. नशीब नाईक या गोलंदाजाचे. हा चेंडू भिरकावलाय. अगदी स्लॉक स्वीपचा हा चांगला फटका. चेंडू जाईल वाईड डिस लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. निखिल मात्र याचा तडाखा. बिग हिट षटकार. या स्पर्धेकरता ज्ञानेश्वर घरत साहेबांच्या वतीनं तब्बल रोख रक्कम 50,000 रुपयाची देणगी आली आहे. त्यांचंही मनापासून आभार. नशीब नाईक जे प्रमुख अस्त्र होतं दादर संघाचं अगदी त्याच अस्त्राला निष्प्रभ ठरवलंय. हल्ले प्रति हल्ले चढवले जात आहेत. हा चेंडू जबरदस्त फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य. मागच्या चेंडूवरती ताकद. या चेंडूवरती नजाकत. चेंडू गेलाय अगदी जबरदस्त शॉर्ट दरम्यान रिझन मध्ये. येतोय मात्र हा शेवटच्या चेंडूवरती चौकार. याच दरम्यान विनंती करेन दिघोडी संघाला अंतिम पुकार, अन्यथा आपल्याला आयोजकांच्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ही मोठी स्पर्धा आहे. अगदी अभिमानाची मानाची स्पर्धा आहे आणि आपण लाईव्ह बघताय. त्यामुळं एक इनिंग संपून मला वाटतं एक षटक नाही 2 षटकं संपली आहेत. अजूनही त्यांचा कर्णधार आमच्या कॉम्बॉक्समध्ये आलेला नाही आहे. आयोजकांच्या माध्यमातून अंतिम पुकार. आता जर तुम्ही आला नाही आहात तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. याच दरम्यान एक सत्कार बघायला मिळतोय. प्रशांत खरात साहेबांना विनंती करेन आपण मंचकावर यायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला तुमचा यथोचित मान सन्मान करावायचा आहे. प्रशांत खरात साहेबांना विनंती करेन आपण या. सूरज म्हात्रे आणि अतुल ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपण ही मंचकावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. याच दरम्यान सन्माननीय अतिथी प्रशांत खरात साहेब या आयोजनासाठी आलेले आहेत. त्यांचंही यथोचित मान सन्मान होईल. याच दरम्यान स्वागत केले जाईल प्रशांत खरात साहेबांचा. माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन राहावी म्हणून सन्मान चिन्ह देऊन प्रशांत खरात साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. तदनंतर अजून एक सन्माननीय अतिथी आमच्या समवेत जोडले गेलेत. उपेंद्र शहा साहेबांना विनंती करेन आपणही समोर यायचं आहे. आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. चला पियुष मात्रे हा चिमुरडा हरवलाय गर्दीमध्ये. जर कोणाच्या बाजूला बसला असेल
तर आपण त्यांचे वडील बंटी म्हात्रे पूर्व क्रिकेटर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. पियुष म्हात्रे, याच दरम्यान उपेंद्र शहा साहेबांचं यथोचित मानसन्मान होईल. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन राहावी म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचं यथोचित मानसन्मान होताना दिसेल. धन्यवाद सर. याच दरम्यान केलवणे गावचे नंदकुमार गावण सरांना विनंती करेन, आपण देखील मंचकावर यायचं आहे. आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. घर बसल्या लाईव्ह जे बघतात त्यांना सांगू इच्छितोय, येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि थोडीशी दिलगिरी व्यक्त देखील आम्ही करू. ओव्हर टू अर्णव ठाकूर सर. तर मात्र आता गरज असेल 9 धावांची. हा पुन्हा एकदा मोठा फटका. अगदी कोपरोली टेनिस क्रिकेटचा बाहुबली हितेश म्हात्रे मैदानामध्ये दाखल झालाय आणि आल्याला मात्र पहिल्या 2 चेंडूवरती पळून काढल्यात तर 4 धावा. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. प्रितेश पाटील यांनी निश्चितच चांगली सुरुवात करून दिली आणि त्याच्यानंतर मात्र झेल स्वरूपात बाद झाला. निखिल मात्रे अगदी दुसऱ्या एंडवरती आपल्या सहकार्याला साथ देताना दिसतोय. रितेश वारी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. 4 चेंडू फेकले, 2 चेंडू खेळ असेल शिल्लक. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढलाय. काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये सीमाशलक चेंडू फील केला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल मात्र अगदी हॅलो. याच दरम्यान नंदकुमार गावण सरांचा देखील यथोचित मान सन्मान. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सुशीलदादा ठाकूर साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते नंदकुमार गावण यांचा यथोचित मान सन्मान होताना दिसतोय. धन्यवाद सर. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खोपटेगावचे बबनदादा ठाकूर, त्याचप्रमाणे सागर ठाकूर खोपटेगावचे अष्टपैलू खेळाडू यांच्या वतीने देखील या स्पर्धेकरता खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. कोपरोली आणि दादर संघाकरता देखील त्यांनी शुभेच्छा पाठवल्यात. धन्यवाद. तदनंतर माजी ग्रामपंचायत सदस्य पुनाडे गावचे महादेव पाटील सर्वांना विनंती करेन, आपण मंचकावर यायचं आहे. आम्हाला तुमचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. महादेव पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान राजेश घरत साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते होताना दिसतोय. धन्यवाद सर. आपण या कार्यक्रमस्थळी उपस्थित राहील व पुन्हा एकदा मनापासून आभार. तदनंतर अविनाश पाटील पुनाळी गावचे यांनाही विनंती असेल, आपण देखील मंचकाकडे यायचं आहे. अविनाश पाटील सरांना विनंती करून आपण समोर यायचं आहे. अविनाश पाटील साहेबांचा पुनाडे गावचे सन्माननीय अतिथी यांचे यथोचित मान सन्मान सुशीलदादा ठाकूर साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते माईची उबदार शाल. 35 धावा झाल्यात. 4 धावांची अद्याप असेल आवश्यकता. याच दरम्यान सूरज म्हात्रे साहेबांना ही विनंती करेन, आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. आम्हाला तुमचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. तर मात्र 4 धावांची असेल आवश्यकता. नितेश पाटील खरं तर पोलीस कर्मी असतील आणि आज आपल्या गावाच्या अस्मितेसाठी गावाच्या नावासाठी मात्र आपल्या संघाकडून खेळताना दिसत आहेत. पहिला चेंडू हाताळत असतील सज्ज. 6 ते 7 पावलांचा रन पंचाच्या अगदी डाव्या बाजूला. हा पहिला चेंडू, हा चेंडू भिरकावलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. येतोय मात्र या शेवटच्या षटकातील निश्चितच विजयी चौकार. दिल में